सर फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचं रजिस्ट्रेशन तर झालं, आता पुढे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं शेड्यूल जर तुम्ही बघितलं असेल तर 24 जूनला तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स फाईल करण्यासाठी 25 टू 30 जूनचा टाईम देण्यात येईल. जर काही त्रुटी वगैरे किंवा एरर असेल तर तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. अँड देन 2 जुलै 2026ला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. आणि त्याच्यानंतर मोस्ट प्रोबॅबिलिटी अशी आहे की 3 जून किंवा 4 जूनला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. कुठे कोणत्या कॉलेजला किती जागा आहे ॲज पर युअर कॅटेगरी ऑर ॲज पर युअर सीट टाईप. आणि त्यानंतर 4 जुलै टू 6 जुलै म्हणजे 2 ते 3 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायला दिला जाईल. आणि त्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजेसची ऑप्शन टाकायची आणि त्यानंतर तुमचं कॉलेजचं अलॉटमेंट डिक्लेअर करण्यात येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मेजरली पुढचे हे जे 10 ते 15 दिवस आहे यामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवायची आहे प्रॉपरली आपल्या प्रेफरन्सनुसार, किंवा आपल्याला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे त्यानुसार. तर कट ऑफ कसा बघायचा, कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, ऑलरेडी व्हिडिओज अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. विश यू ऑल द बेस्ट.